राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आपण या ठिकाणी पाहतोय की महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. सुरुवातीपासूनच आपण बघतोय की महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही स्पर्धा निश्चितपणाने आपण पत्रकार म्हणून देखील रंगवत आहे. पण या ठिकाणी सद्य परिस्थिती जर पाहिली तर महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं जड आहे असं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय. कळंबोलीबद्दल आपण जर बोलू इच्छितात तर प्रभाग क्रमांक 7, 8 कळंबोलीचा काही पार्ट प्रभाग 9 मध्ये सुद्धा गेलेला आहे. बाकी मग त्याच्यात वळवळी, टेंबोडे, आसुडगाव, खिडूकपाडा अशा पद्धतीनं नवीन पनवेलचा सेक्टर 6, 7चा काही पार्ट असा मिळून प्रभाग क्रमांक 9 बनतोय आणि प्रभाग क्रमांक 10 हा कळंबोली अशा पद्धतीने ही प्रभाग रचना झालेली आहे. या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाजूनं लोक प्रचारात उतरलेली दिसतात. आपण बघितली की प्रभाग क्रमांक 7ची जी रॅली काही 3-4 दिवसापूर्वी निघाली तर साधारणतः 5,000 लोक त्या ठिकाणी रॅलीच्या मागे होती. ही रॅलीच्या मागील जी लोक आहेत यांना कोणी 500-1000 रुपये देऊन नाही आणली तर उत्स्फूर्तपणाने महाविकास आघाडीच्या मागे आता जनता आहे, स्पष्ट होत आहे. शेकापमध्ये निवडून आलेले मागील काही उमेदवार महायुतीतून सध्या आता लढत आहेत. आपल्याकडून ते जाऊन महायुतीतून लढताना आपण काय भावना याच्यामध्ये जे उमेदवार या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष म्हणून पक्षाला निरोप देऊन महायुतीमध्ये सामील झाले, ही मंडळी त्या ठिकाणी का इथून गेली याचं कारण तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. पैशासाठी, स्वार्थासाठी लोकांना भूलभुलैया बनून की विकास, अरे विकास काय आपण केला? ज्या पक्षामध्ये तुम्हाला इथे उच्चतम स्थान होतं, आपण या ठिकाणी सरपंच झालात, पंचायत समिती सदस्य झालात, सभापती झालात, अगदी नगरसेवक झालात. या ठिकाणी बरेचसे जे उमेदवार या ठिकाणी गेलेले आहेत स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या दृष्टीनं. आणि खरं तर जेव्हा शेतकरी कामगार पक्षाने तुम्हाला नगरसेवक बनवलं होतं तर तुम्हाला या ठिकाणी प्रभागामध्ये कशी रचना असली पाहिजे, लोकांना कसं एकत्र घेतलं पाहिजे, निधी कशा पद्धतीनं आणला पाहिजे, हे काम तुमचं होतं ना. तुम्ही नाकाम झालात म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आयते पळालात. हीच भावना मला या ठिकाणी मांडावीशी वाटते. महायुतीच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्या येत आहेत आणि ते स्थान म्हणजे कळंबोली. कळंबोलीतच काय येत आहे त्याबाबत कारण काय? मी तुम्हाला जसं सांगितलं की ही भाजप आणि महायुती म्हणून ही धूर्त मंडळी या ठिकाणी काम करतायत. या ठिकाणी त्यांना कळंबोलीचं पूर्ण वातावरण कळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना इथे यावं लागतं प्रचाराला. यातच महाविकास आघाडीचा विजय आहे हे स्पष्ट या ठिकाणी होतंय. आता तळागाळातला जो कार्यकर्ता आहे, तळागाळातला जो नागरिक आहे, या नागरिकाला कळलेलं आहे की टॅक्सेशन माफ करतो म्हणून महायुती या ठिकाणी सत्तेमध्ये आली होती, भाजप सत्तेमध्ये आली होती. या ठिकाणी टॅक्स वाढलं की कमी झालं आपण पत्रकार बांधवांनी सांगायचंय. मुबलक पाणी व्यवस्था आम्ही करू म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. पाणी पुरवठा कळंबोलीकरांना आहे का हे तुम्ही विचारावं. कळंबोलीकरांना पाणी निश्चितपणानं मिळतं, पण ते पुराच्या स्वरूपामध्ये. थोडासा पाऊस पडला की रस्त्यावरती पाणी साचतंय. या ठिकाणी आपण बघतोय टॅक्सेशन वाढलेलं आहे, पाण्याची व्यवस्था नाहीये, इतर नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये हे सपशेल फेल ठरतायत. त्याच्यामुळे यांना मुख्यमंत्र्यांना आणून आता मुख्यमंत्र्यांच्या मुखामध्ये या ठिकाणी काहीतरी शब्द येतील आणि लोक बाळतील या भावनेने या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी बोलावण्यात येते. काल कामोठे येथे महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेमध्ये विमानतळाला दिबा पाटलांचं नाव नाही तर भाजपला आणि कमळाला मत नाही अशी जोरदार घोषणाबाजी झाली आणि कामोठेकर एका शपथबद्ध झाले की आम्ही ही दिबांची कर्मभूमी असल्याने आम्ही भाजपला मतदान करणार नाही. याकडे आपण कसं पाहताय? कामोठे वासी हे कायम दिबा पाटील साहेबांच्या पाठीशी राहिलेलं गाव आहे. मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करेन कामोठेकरांचं. आणि कामोठेवाल्यांची जी भावना आहे तीच बाजूला जुई असेल, नौपाडा असेल आणि संपूर्ण पनवेल तालुका. आज जरी इथे या ठिकाणी महापालिकेची निवडणूक असेल पण पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे, दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो विषय आहे तो खेळ खंडोबा करून भाजपाने ठेवलेला आहे. निवडणूक आली की तेवढ्या वेळेपुरतं कोणतरी यांचे मंत्री महोदय म्हणणार की बाबा आता 25 तारखेला या ठिकाणी जे पहिलं उड्डाण होणार आहे विमानाचं, त्यावेळेस या ठिकाणी जी घोषणा होईल की दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये आपलं स्वागत. पण अशा पद्धतीचं काही झालंय का? 25 तारीख निघून गेली. आपण आज 11 तारखेवरती येऊन
बसलेलो आहोत. ही निवडणूक रणनीती म्हणून यांची अशा पद्धतीनं भूलथापाया सुरूच आहेत. एक एक निवडणुका काढायच्या. दिबा पाटील साहेबांच्या नावाचं यांना काही पडलेलं नाहीये हे स्पष्ट होतंय. जेव्हा जेव्हा इतर मंडळी मग बाळ्या मामांच्या माध्यमातून या ठिकाणी जेव्हा जेव्हा आंदोलनं आपण केली त्यावेळेस भाजपाचा त्याला विरोध होता. यांना कळतंय की आम्ही करू शकणार नाहीयेत पण इतर मंडळींनी सुद्धा करू नये ही भावना भाजपाच्या मंडळींची झालेली आहे. आणि माझं आवाहन आहे दिबा पाटील साहेबांचं नाव प्रत्येकाला पाहिजे. दिबा पाटील साहेबांचं नाव प्रत्येकाला पाहिजे. मग तो शहरातला असो ग्रामीण भागातला असो निमशहरी असो ते मिळालं पाहिजे ही भावना आहे. आणि कामोटेकरांनी काल त्या ठिकाणी मी ऐकलं त्यांचं ऐकलं की जर दिबा पाटलांचं नाव नाहीये तर कमळाला मतदान नाहीये हे स्पष्ट त्यांनी सांगितलं. काही ग्रामस्थांनी तर भावना बोलून दाखवल्या की जर कोणी येणार असेल तर त्याला हाकलवून लावल्याशिवाय ग्रामस्थ शांत बसणार नाही. शेकापचे काही बडे नेते मंडळी जे पूर्वी शेकाप होते ते आता भाजपमध्ये गेले. जे म्हात्रे असतील प्रीतमदादा म्हात्रे असतील त्याचा काय परिणाम होईल? याच्यामध्ये बघा जय म्हात्रे साहेब खूप मोठे नेते आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता विवेकानंद पाटील साहेब असतील बाळाराम पाटील साहेब असतील जयम भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली घडलाय. पण भाऊंना जो इथे मान होता शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्ही राजा होतात तो तिथे मान आहे का हा प्रश्न तुम्ही प्रीतमदादा किंवा भाऊंना जर विचारलात तर खरंच बरं होईल. आम्हाला म्हणजे ह्या प्रश्नावरती मी एवढंच सांगेन की जे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये मान होता तो तिकडे नाहीये एवढं स्पष्ट या ठिकाणी जाणवतंय पनवेलकरांना. शेकापच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने जनतेला आपण काय आव्हान? या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मी आवाहन करायला मागेन. आपला जो प्रॉपर्टी टॅक्सचा जो मुद्दा आहे मगाशीच पत्रकार परिषद झाली त्यामध्ये बाळाराम पाटील साहेब असतील महाविकास आघाडीच्या लीना गरड मॅडम त्या ठिकाणी होत्या सतीशजी पाटील असतील आणि संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून 65% तुम्हाला करामध्ये सवलत देण्याचा शब्द आणि ही गॅरंटी दिलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स नकोसा झालेला आहे त्या मंडळींनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे ही भूमिका आहे. पनवेल मध्ये जी पाण्याची समस्या आहे खरं तर पनवेल नगर परिषद ही देशातली पहिली नगर परिषद आज महापालिका आहे. पनवेलकरांना पाणी मिळतंय का? ज्यांना ज्यांना पाणी पाहिजे त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे ही भूमिका आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नावाचा प्रश्न आहे. ज्या मंडळींनी खेळ खंडोबा करून ठेवलाय त्या कमळाला या ठिकाणी मतं मागण्याचा काही अधिकार नाहीये. किती वर्ष झाले हो तुमची राज्यामध्ये सत्ता तुमची केंद्रामध्ये सत्ता तुमच्याकडे महानगरपालिका या सगळ्या सत्तेचा वापर कशासाठी करताय तर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी. या ठिकाणी अशा पद्धतीनं रचना आहे की फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळवा कॉन्ट्रॅक्ट मधून सत्ता सत्तेतून पुन्हा पैसा पैशातून पुन्हा सत्ता ही जी भूमिका आहे सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी किंमत नाहीये. या ठिकाणी TIPL कंपनीची या ठिकाणी एखादी एम्प्लॉयर जी मंडळी काम करतात भाजपा हा विषय पनवेलमध्ये राहिला नाहीये. इथे कंपनीच्या पॅरोलवर काम करणारी मंडळी विरुद्ध जनता अशा पद्धतीचा सामना आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा या ठिकाणी जनशक्ती आणि धनशक्ती ही धनशक्तीवाल्यांना या ठिकाणी घरी बसवण्याचं काम ही जनता करेल असा मला आत्मविश्वास या ठिकाणी वाटतोय.